सो हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर आपला ब्लॉग होता आपल्या घरापासून स्टार्टिंग. सो आता सकाळपासून घरी बसून बसून बोर होते. सो आपण चालूया वरती. सो वर चालू आहे मी. हां, सो आपण जाऊया आता वरती. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता 15 मिनटं अगोदर पाऊस असला जोरात पडला होता ना, असं सांगता येत नव्हतं तेवढा. आणि आता बघा कसलं भयानक ऊन झालं. सो तुम्हाला पाणी दाखवतो, एक मिनिट. इथं बघा ते पावसाची बुंदे आणि किती जोर जोरात, आणि ऊन बघा कसलं भयानक झाले. सो आमचे कपडे वरती होते. सो आमचे कपडे भिजून गेलेत सगळी. हे बघा कपडे पण भिजून गेले सगळी, आणि ऊन कसलं भयानक पडलं बघा. सो तुम्हाला दिसतंय का त्या साईडला पाणी, आणि हे बाजूचा डव बघा आमच्या साईडचा. पाऊसच पाऊस. 5 मिनटामध्ये पाऊस येतो आणि 5 मिनटामध्ये बंद. सो या अशा रीतीनं हे चाललं आहे आमच्या इकडं. इथं बघा कसला डव झाला आहे. सो बघू शकता तुम्ही वर त्या बांध्यावर, आणि मी नंगे पेर आलेलो आहे इथं वरती. सो त्यामुळं आपण, आणि आज पूर्ण दिवस घरामध्ये बोर होतो. सो मी म्हणलो की काय करावं. सो त्यामुळं म्हणलो की ब्लॉग करूया. आणि ते सकाळी एक आपलं जे पार्सल आलं त्याचा पण एक अनबॉक्सिंग व्हिडिओ शॉर्टमधून आपण पोस्ट केला आहे. सो आपल्याला असं वाटतंय, मला एक कन्फ्युजन आहे. मी ना आता सध्या आपण ब्लॉगिंग पण करतो आहे, आणि त्यात पण मोटर म्हणजे बाईकवरती पण आपण शॉट घेतो. तो आपण कॉन्टेंट मिक्स करून व्हिडिओ बनवू शकतो का? मला हे प्रश्न पडला आहे. अगर कुठला चांगला यूट्यूबर जर व्हिडिओ बघित असेल भाऊ, सजेशन कर जरा, सांग मला की ह्याचं वेगळं आणि त्याचं वेगळं असते. सो आपल्याकडे बाईक पण आहे, आणि मला रायडिंग पण करायचं तर आवड आहे आणि शौक पण आहे. सो ब्लॉगिंग पण आपण असं कंटिन्यू करतो. ते कधी कधी काय माहिती काय खाते ते. सकाळी विनायक माळीचा ब्लॉग बघितला, मस्त मच्छी फ्राय खायला लागला. मी म्हणलं हिचं विनायक माळीची मजा आहे. आणि त्यानं आधी पण स्ट्रगल बहुत चांगले केले त्याने. सो त्यामुळे ते आज त्या जागेवरती आहे. आणि असे मराठी क्रिएटर आहे चांगले बऱ्यापैकी. जसं की मी कोणाकोणाला बघतोय, श्रीमान लेजंडला बघतोय, विनायक माळीला बघतोय, आणि दोनच वाटतं चांगले. गेमिंगसाठी श्रीमान लेजंड, आणि ब्लॉगिंग कॉमेडी याच्यासाठी आणि विनायक माळी बेस्ट एकदम. सो अजून बघू आपण, आपल्याला पण तशीच अचिव्हमेंट हे करायचे, पण आपल्याला सपोर्ट करणार कोणी एवढं खास नाही, आणि आपल्याच्यानं तेवढं होत पण नाही. आपण ब्लॉगिंग करतो त्यामध्ये पण आपण बिडकत करतो आहे. सो त्यासाठी एकदम प्रॉपर नॉलेज पाहिजे, सगळं पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे. आणि काही काही गोष्टी ज्याला येत नाही ते पण असं वरती गेलं आहे, त्याचं लक असते, आणि आपल्याला लक पण नाही माहिती आणि काय माहिती. सो मी आता असं वाटते तुम्हाला काही जास्त बोलतो नाही, मनाच्या भावना येतात, मनाच्या भावना बोलल्या ते निघून जाते. सो चांगले, आणि वातावरण दाखवतो तुम्हाला सवयच जास्त बोललं असतं तर. सो आमच्या इकडं ना तळं आहे बाजूला आमच्या इथं घराच्या शेजारी. सो ते तुम्ही तळं बघू शकता, आणि नजारा बघा कसला भयानक दिसते. आणि हे आंबेडकराचा फोटो, आणि आपली चड्डी बनियान चुकतं तिथं. सो आपली चड्डी कशी कलरफुल आहे, एक नंबर ना. संध्याकाळी घालायला मजा येते तिला. अरे तेच घालते मी, त्यामुळे सांगत होतो मला. वरती आले पावसात, आई बोललेली कपडे भिजले असतील तर ते कपडे काढून घे. सो पाऊस, मी बोललो पाऊस आता येऊनच गेला, भिजूच ते कपडे. आणि त्यामुळे बोललो की आता काय करावं. आई शिवाय देत होती, काय करतो दिवसभर घरी बसू. सो त्यामुळे आता कॅमेरा उचलला आणि ब्लॉग करायसाठी सीधा वरती आलो आहे. सो त्यामुळे तुम्हाला सगळी गोष्टी दाखवतोय, आणि मला वाटते एक नंबर ब्लॉग असा झालेला आहे हे. सो मित्रांनो, ब्लॉग आवडला असाल तर लाईक, कमेंट, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, चला.